बातमी कदाचित पार्थ पवार यांच्या अडचणी वाढवणारी ठरू शकते, कारण पार्थ पवार यांच्या नावावर असणाऱ्या इतरही अनेक कंपन्यांची माहिती आता समोर आलेली आहे। या एकूण 12 कंपन्या आहेत, त्यातल्या काही कंपन्या या बंद स्वरूपात आहेत। काही कंपन्यांमधली पार्थ पवारांची जी भागीदारी आहे किंवा ते ज्या कंपन्यांमध्ये संचालक होते त्यांचं संचालकपद सध्या नाही किंवा ती भागीदारी नाही असं सुद्धा सध्या समजतंय। लोकशाही मराठीला या संदर्भातली माहिती सूत्रांकडून मिळतेय। या एकूण ज्या 12 कंपन्या आहेत त्यापैकी 3 कंपन्यांमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे दोघेही संयुक्त भागीदार आहेत। ज्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सध्या खूप गदारोळ झालेला आहे त्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अमेडिया एंटरप्राइजेस LLP या कंपनीचं नाव आहे, ज्या कंपनीमध्ये या दोघांचीही भागीदारी आहे। या व्यतिरिक्त ज्या इतर 2 कंपन्या आहेत, ज्या इतर 2 कंपन्यांमध्ये या दोघांची म्हणजे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची भागीदारी आहे, या 2 कंपन्यांची आता चौकशी केली जाणार आहे का? कदाचित या चौकशीमधनं या जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भात काही महत्त्वाची आणि मोठी माहिती ही समोर येऊ शकते अशी देखील सध्या माहिती सूत्रांकडून मिळतेय। या संदर्भात आम्ही सखोल माहिती घेण्याचा प्रयत्नही केला आणि यातल्या 3 कंपन्या ज्या आहेत त्या 3 कंपन्यांमध्ये दिग्विजय पाटील हे पार्थ पवार यांचे भागीदार असल्याचं समोर येत आहे। सुरुवातीला आपण पाहूया की पार्थ पवार ज्या कंपन्यांमध्ये संबंधित आहेत किंवा भागीदार आहेत किंवा संचालक आहेत किंवा होते त्या कंपन्या नेमक्या कोणकोणत्या आहेत ते। FP रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड, सुतारा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, रेवती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, अनंता कंसोलिडेट प्रायव्हेट लिमिटेड, महाराष्ट्र रीडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, अमाडिया एंटरप्राइजेस LLP, अमाडिया होल्डिंग्स LLP, अनंता मर्क्स LLP, बिल्डिंग कॅसल्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस LLP, अॅमिको ॲग्री कमोडिटीज LLP, त्यानंतर एवा ग्लोबल लॉजिस्टिक्स LLP, भैरवनाथ कन्सल्टन्सी LLP या त्या 12 कंपन्या आहेत ज्या पार्थ पवार यांच्याशी संबंधित आहेत। यापैकी काही कंपन्यांमधनं सध्या पार्थ पवार यांचा संबंध नाही किंवा काही कंपन्या या बंद आहेत असं देखील समजतंय। मात्र याबद्दलची खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाहीये, पण या पार्थ पवारांशी संबंधित काही कंपन्यांची नावं समोर आलेली आहेत। हे झालं पार्थ पवारांच्या बाबतीतलं, पण ज्या दिग्विजय पाटलांबद्दल बोललं जातंय त्या दिग्विजय पाटलांशी संबंधित कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत आपण ते देखील पाहूया। DVJ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर महाराष्ट्र रीडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन LLP, अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि अमेडिया होल्डिंग्स LLP या ज्या 4 कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांमधनं दिग्विजय पाटीलचं नाव समोर आलेलं आहे। मात्र दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार हे दोघं संयुक्तपणे ज्या कंपन्यांमध्ये संचालक म्हणून आहेत किंवा भागीदार म्हणून आहेत त्या कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत आपण ते देखील पाहूया। या एकूण 3 कंपन्या आहेत। सुरुवातीला या अमेडिया एंटरप्राइजेस LLP ही कंपनी, ज्या कंपनीचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये आता समोर आलेलं आहे। या व्यतिरिक्त ही 2 कंपन्या आहेत ज्यामध्ये अमेडिया होल्डिंग्स LLP ही कंपनी आहे आणि तिसरी जी कंपनी आहे ती महाराष्ट्र रीडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या त्या 3 कंपन्या आहेत। तर एकूण आपण जर पाहिलं या 12 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांमधले पार्थ पवार यांचा जो रोल आहे तो ॲज अ संचालक, ॲज अ डायरेक्टर किंवा पार्टनर असा आहे। काही कंपन्यांमध्ये तो रोल सध्या नाही सुद्धा। उरलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये पार्थ पवार हे सध्या संचालक पदांवर नाहीत असं देखील समजतंय। दिग्विजय पाटीलशी संबंधित कंपन्या कुठल्या, त्यामध्ये 2 जे कंपन्यांची नावं घेतली आपण, अमेडिया एंटरप्राइजेस LLP, अमेडिया होल्डिंग्स LLP या कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न केला। मात्र संयुक्त भागीदारी असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांची नावं आपण काही वेळापूर्वी पाहिली। या कंपन्यांची जर चौकशी केली तर कदाचित जमीन घोटाळ्यासंदर्भात आणखीही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता पुढच्या काळात आम्ही दाखवत असलेल्या या ज्या इतर 2 कंपन्या आहेत त्या म्हणजेच महाराष्ट्र रीडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन्स LLP आणि अमेडिया होल्डिंग्स LLP
यांची तपासणी आणि चौकशी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या सगळ्याबद्दलची जी माहिती आहे ती सूत्रांकडनं लोकशाही मराठीला मिळालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।